जे सांगितलं जातं ते आधी पाहिलं जातं. पाहिलं, कन्स्ट्रक्ट केलं, बोललो, ऐकलं, डिकन्स्ट्रक्ट केलं, पाहिलं. एका पुढे एक आहेत आणि एकाशी एक कनेक्टेड आहेत. सुंदर आहेत म्हणजे. आपण बघूया प्रश्न. केतनचे दोन प्रश्न, संदीपचा एक प्रश्न आणि हनुमंत एक प्रश्न, असे सगळे एका स्लाइडवर टाकलेले आहेत. मी आता शांतपणे आधी पाहू. प्रश्न असे आहेत: कुड यू प्लीज एलॅबोरेट फर्दर ऑन विश्वरूप दर्शन फ्रॉम युअर पर्स्पेक्टिव्ह? द वे यू डिस्क्राइब्ड इट, it seems as though Krishna might have depicted a map or a structure to present a complete picture. I am eager to understand this concept from your viewpoint. हा केतनचा प्रश्न आहे. संदीप प्रश्न विचारतोय की आय एम स्टिल नॉट एबल टू अराइव एट अ लार्जर पिक्चर. हाऊ टू अराइव टू इट? इज इट बिकॉज ऑब्जेक्टिव्ह आर नॉट क्लिअर इनफ? आणि हनुमंतचा प्रश्न आहे: विश्वरूप दर्शन संदर्भाने चत्वारी वाक्पदानी चा अर्थ काय? हं? आता ह्या सगळ्या तिन्ही प्रश्नामध्ये जास्तीत जास्त जो शब्द आलाय तो दर्शन आलाय, पाहणं आलाय. बघा, त्यांनी एलाबरेट विश्वरूप दर्शन, बघा ते ज्यांना शब्दांचा खेळ आवडतो त्यांनी सुद्धा मग इथे जागे व्हायला पाहिजे की विश्वरूप दर्शन असं म्हटलंय. अर्जुन त्याच्या आधी विचारतो की तुला जर का असं वाटत असेल की मला ते पाहता येईल, एकदम अलर्ट व्हा. बघा हे दिसतंय का? लहान मुलगा एखाद्या गोष्टीकडे पाहतो आणि मोठा माणूस एखाद्या गोष्टीकडे पाहतो. 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष असा लहान मुलगा आणि आपल्यासारखी मोठी माणसं, दोघेही एकाच गोष्टीकडे पाहत असतात. फक्त लहान मुलगा जे पाहतो त्याच्या 1 दशांश सुद्धा मोठा मुलगा पाहत नाही, मोठा माणूस पाहत नाही, एवढं नक्की. कारण लहान मूल जे पाहतं ते असं पूर्ण पाहतं. आता पूर्ण पाहतं याचा अर्थ अपूर्ण पाहणं काय होऊ शकतं बघा. आणि प्रयोग करा, प्रॅक्टिस करा. मी सांगतोय म्हणून विश्वास अजिबात ठेवू नका. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीकडे पाहतो त्यावेळेला पाहणं या क्रियेमध्ये असलेला फोकस आणि पाहत असताना सुद्धा विचार सुरू असतो बघा. पाहत असताना सुद्धा आणि असं अंधुक 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 दिसतं. कुठल्या तरी प्री नोशननी पाहत असतो आपण. मग ते प्री नोशन मेमरी असू शकतं की मागच्या आयुष्यात काय झालं. इट्स ऑल अ गेम ऑफ मेमरी. मागचा अनुभव असू शकतो किंवा असं लक्षात काहीतरी असतं ते असू शकतं. मग कन्क्लुजन्स असू शकतात, उत्तराची घाई असू शकते की बघ आणि उत्तर शोध. त्यामुळे शांत पाहणं कधी नसतं बघा. लहान मुलाचं पाहणं शांत असतं. त्याची नजर ती शांत असते बघा. मोठ्या माणसाची नजर बघा, लहान मुलाची नजर बघा, त्याची शांत असते. एखादी गोष्ट पाहत असताना तसं पाहतो. आतापर्यंत अर्जुन सांगतोस का, ऐकतोय मी, सांगणं ऐकणं, सांगणं ऐकणं, सांगणं असे खेळ खेळत होते शब्दांचे. जे सांगितलं जातं ते आधी पाहिलं जातं, त्याशिवाय आधी सांगितलंच जात नाही. किंवा न पाहता जे सांगितलं जातं त्याला काय अर्थ नसतो. हा एक भाग आहे. आता बघा, इट्स अ इट्स अ लिनियर डायमेन्शन. मी ज्यावेळेला सांगतो त्यावेळेला पाहण्याची जी मल्टी डायमेन्शन असतं ते सांगण्यामध्ये किंवा ऐकण्यामध्ये लिनियर डायमेन्शन होतं. आणि पाहत असताना सुद्धा आपण विचार त्याला जोडला की ते लिनियर होतं. हा. आता मी सांगतोय त्याला तुम्ही पाहायचा प्रयत्न केला किंवा मी असं दाखवलं तुम्हाला सुद्धा, हा बघा हा राजाचा राजवाडा वगैरे असं. आपण बघत असताना फक्त राजवाडा, त्याच्या आजूबाजूला काही नाही, त्याचा विचार नाही. असा राजवाडा मी जोधपूरला पाहिला होता का, जयपूरला पाहिला होता का, पीटर्सबर्गला गेलो होतो त्यावेळेला तिथे पाहिला होता का, साऊथ आफ्रिकामध्ये प्रिटोरियामध्ये सुद्धा असा होता का? काहीही नाही, फक्त राजवाडा पाहिला. असं जर का मला पाहता येईल अशी तुझी खात्री पटत असेल तर मला दाखवशील का? असा तो प्रश्न आहे. आणि आता चत्वारी वाक्पदानीचा खेळ कुठे आला? मी ज्यावेळेला राजा सांगत होतो त्याला राजा सांगणं ही वाणी झाली. चत्वारी, 4 वाणी. वैखरी बोलणं मी सांगितली. पण सांगण्याच्या आधी
मी कन्स्ट्रक्ट केलं. आता सुद्धा हे उत्तर मांडत असताना मी कन्स्ट्रक्ट केलं की हा, कारण सांगतोय ना मी, दाखवत नाहीये. सांगत असल्यामुळे मला काय कळावं लागणार आहे की मल्टी डायमेन्शनल चित्र हे सिंगल डायमेन्शन मध्ये आणावं लागणार आहे. एकाच वेळेला मी अनेक गोष्टी बघतोय. तो माणूस त्या रस्त्यावरनं तिथे क्रॉस करतोय, त्याच वेळेला तिकडनं एक गाडी येते, त्याच वेळेला तिथे तो फळवाला फळं विकतोय, इथे फुगेवाला फुगे विकतोय, आणि दोन लहान मुलं एकदम वेगात धावत येत आहेत. हे सगळं मला एका वेळेला दिसत आहे. पण दोन लहान मुलं एकदम धावत येत आहेत, हे माझ्या सांगण्यामध्ये रस्त्यानंतर चौथा पॉइंट आला. सो सांगताना मी एका वेळेला सांगू शकत नाही. त्यामुळे पाहणं आणि सांगणं ह्याच्यामध्ये डायमेन्शन ट्रान्सफॉर्मेशन आहे. त्यामुळे मला जर का संवेदनशील असेल मी, की मला जे दिसलंय ते मला सांगायचं आहे, त्याच्यासाठी मी प्रयत्न करीन की जास्तीत जास्त जवळ जाईन त्या दिसण्याच्या, आणि तसं सांगेन. आणि मी सांगितल्यानंतर पलीकडचा माणूस काय करतोय, ऐकतोय. ऐकणं सुद्धा लिनियर आहे, की रस्ता, गाड्या, फुगेवाला, फळवाला, पोरं, एक, दोन, तीन, चार, पाच. त्यानंतर ते बघतात. म्हणजे मी पाहिलं, मी सांगितलं, पाहिलं, सांगितलं, यामध्ये मध्यमा वैखरी, पश्यंती, पश्यंती ट्रान्सफॉर्मेशन टू वैखरी, मध्ये म्हणून मध्यमा, पश्यंती मध्यमा वैखरी, वैखरी त्याच्या कानावर गेली, त्याची मध्यमा सुरू झाली, आणि दॅट फेलो डिकोडेड द एंटायर हिअरिंग इन टू हिज पिक्चर. सो पिक्चर कन्स्ट्रक्शन, बोलणं, पाहिलं, कन्स्ट्रक्ट केलं, बोललो, ऐकलं, डिकन्स्ट्रक्ट केलं, पाहिलं. आता त्यांनी जे पाहिलं ते जर का मी पाहिलं असं असेल तर गणित सुटली, नाही तर नाही. आणि याचा जर का अनुभव घ्यायचा असेल तर एखाद्याला फोनवरनं मॅप सांगा. तू असं कर, तुझ्या घरातून निघालास की सरळ चालत ये आणि उजव्या हाताला वळ. उजव्या हाताला वळल्यानंतर तिथे एक नॅचरल आईस्क्रीमचं दुकान आहे. नॅचरल आईस्क्रीमच्या दुकानापासून पुढे जा, दोन गल्ल्या सोड, मग डाव्या हाताला जा. हे तुम्ही सांगत गेलात. तुम्ही जसं सांगत जाता, कारण तुम्ही त्यावेळेला चालत जात आहे. त्याच्या घरापासून माझ्या घरापर्यंत मी चालत येतोय, आणि चालत येता 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 त्याला सांगतोय. मी जर का चालत येत आलो नाही मनाने, पाहत पाहत, तर मी नीट सांगूच शकणार नाही. त्यामुळे मला आय विल हॅव टू लिव्ह दॅट वॉक फुल्ली. की मी त्याच्या घरातनं निघालो, मला दिसतंय रस्त्यावरचं सगळं काही दिसलं, तिथे नॅचरल्स दिसतंय, मला माहिती आहे नॅचरल्स म्हणून मला नॅचरल दिसलं. पण त्या माणसाला नॅचरल्सचं आईस्क्रीमचं दुकान माहिती नाहीये. त्यामुळे मला सुद्धा त्या आजूबाजूची सगळी दुकानं माहिती पाहिजेत. कदाचित ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून मला त्याला द्यावी लागतील. या संवेदनेने मी जोपर्यंत पाहत नाही आणि त्या पद्धतीने मी सांगत नाही, आणि सांगत असताना सुद्धा त्याला सांगावं लागेल की कसं सांगू मी त्याला. की आधी मेन मुद्दे सांगू, की एक आईस्क्रीमचं दुकान लागेल, मग एक मोठा बस स्टॉप लागेल, आणि माझ्या घरापाशी आल्यावर हे लागेल. आणि आता मी तुला सांगतो का तीन भाग करून सांगू, का कसं सांगू, ह्याचं कन्स्ट्रक्शन लागेल. आणि मग मला सांगावं लागेल. बट देर विल बी ट्रिमेंडस लिकेज बिटवीन माय सीइंग अँड माय सेईंग. आणि सेईंग अँड सीइंग चा डिफरन्स इज इक्वल टू घराघरात किंवा दारादारात चाललेली भांडणं. की मी जे म्हणतोय ते तुला कळत नाहीये, कारण तू जे पाहतोयस तो पाहत नाही. आणि म्हणून 11वा अध्याय झाला. मग चौथी वाणी कुठली, परा. तिथे काही लागतच नाही असलं काही, की देर इज नो ट्रान्सफॉर्मेशन एजंट रिक्वायर्ड. की माझ्या मनात जी स्पंदनं आली ती तशीच्या तशी तिकडे गेली. स्पंदनं काय, मध्ये ट्रान्सफॉर्मेशनच नाही. मग ही चत्वारी वाक्पदानी. आता कृष्ण आणि अर्जुनाची ती जी चत्वारी वाक्पदानी आहे, म्हणजे पश्यंती, ती जडत नव्हती. कारण कृष्ण जे पाहत होता ते अर्जुन पाहत नव्हता. अर्जुन तुकडे तुकडे पाहत होता, कृष्ण पूर्ण पिक्चर पाहत होता. नाव, आता संदीपचा प्रश्न बघू. संदीप काय म्हणतोय, आय एम स्टील नॉट एबल टू अराईव्ह ॲट अ लार्जर पिक्चर. कारण मला असं वाटतं संदीप, आपण बोलू लगेच हे झाल्यानंतर, की पाहणं होत नाहीये, कुठेतरी मेमरीशी जोडलं जात आहे.
कुठेतरी कन्फ्युजनशी जोडलं जात आहे, कुठेतरी उत्तरांच्या नादी लागलं होत आहे. आणि म्हणून पाहण्यापेक्षा विचार जास्ती येत आहेत आणि विचार हा माझा नसतोच. विचाराबाहेरनच आलेला आहे. नुसतं बसा, मी सांगतो म्हणून अजिबात विश्वास ठेवू नका. डोंट एव्हर ट्रस्ट मी. फक्त तिथे बघा. असा असा विचार आला माझ्या मनात. कुठनं आला विचार असं बघा. फाइंड आउट द रूट ऑफ विचार. ऑलवेज मेमरी. ऑलवेज. इव्हन अ फिअर इज अ मेमरी. अशी कुठनं तरी येते ती. त्यामुळे माझी नसते ना ती. आणि अनेक लोकांनी म्हटलंय सुद्धा, की मन तुझं नाहीच आहे. मन सामाजिक आहे. हे माझं मन नाहीच आहे. हे असे सगळ्यांचं म्हणून एक मन तयार झालेलं आहे. असा तो आहे उद्योग सगळा. मग विचार जर का माझा नाही, तर विचारांनी मी माझे प्रश्न कसे सोडवीन? आणि म्हणून मी आपल्या ग्रुपवर सारखं सांगतोय, की अरे कुठनं कॉपी करून आणता सगळं हे? असं मी विचारतो काही वेळेला. असं एकदम रफ विचारत नाही. पण त्याच्यात सांगण्यामागची तेच आहे, की थोडं, थोडं, थोडं थांबायचं. जस्ट बी देअर. जस्ट थांबायचं. काय वेग असतो विचारांना. धाड, 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 धाड. की अरे हे, ते पाहिलंय का? पाहिलंय का? पाहिलंय का? आणि पाहताना फक्त पाहिलंय का? आणि ती प्रॅक्टिस. करून पहा. करून पहा. आणि मग आता मगाशी कोणतरी विचारलं होतं ना, घरी काय संस्कार झाले? आजोबा नेहमी ते म्हणायचे, "यः पश्यति स पश्यति." जो पाहतो त्याला दिसतं. पाहायचं, पाहायचं, व्हिज्युअलाइज करायचं. नुसतं व्हिज्युअलाइज करायचं. एखादी गोष्ट आल्यानंतर. आता संदीप तेच म्हणतो, आय एम नॉट एबल टू अराईव्ह एट अ लार्जर पिक्चर. हाऊ टू अराईव्ह टू इट. हाऊ टू अराईव्ह टू इट म्हणजे चालत जायचं, इन्व्हेस्टिगेशन करायचं, शोधत जायचं, लहानपणाची लपाछपी खेळायची. पण मग पुढचा प्रश्न येतो, बिकॉज ऑब्जेक्टिव्ह आर नॉट क्लिअर इनफ. ऑब्जेक्टिव्ह तरी कुठे माहिती आहे मला? ऑब्जेक्टिव्हच शोधायचा आहे. लपंडाव खेळताय ते माझ्याशी. हाऊ कम आय मेक माय ऑब्जेक्टिव्ह क्लिअर? म्हणजे कशातनं ऑब्जेक्टिव्ह क्लिअर? ऑब्जेक्टिव्ह क्लिअर करायलाच पाहायचं आहे मला. अर्जुनाचं तेच झालं होतं की ऑब्जेक्टिव्हच क्लिअर नव्हतं. नाही तर काय लढायचं आणि काय लढायचं काय, तो कसलेला गडी होता तो. लढणं काय, लढायचंय कसं आणि किती हे त्याला सांगायची गरज नव्हती. लढायचंय का आणि लढण्यातनं काय आणायचं ते प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये आपण शिकलो. त्यामुळे सुरुवातच ऑब्जेक्टिव्हच्या लपंडाव आहे आणि तिथे अनसर्टनिटी आहे. तिथे लहानपणापासून पटकन मार्क मिळव, जास्ती मार्क मिळव, पहिला नंबर आण, तुला कळलंच पाहिजे, एवढं कसं येत नाही. हे सगळं मला येत नाहीये आणि मी खेळणार आहे. हे दार उघडून बघ, ते दार उघडून बघ, अरे च्या इथे वाटलं होतं पण इथे नाहीच आहे. हा बघा झाडा मागे वाटलं होतं नाहीच आहे. जस्ट गो ऑन सीइंग इट. आणि असतं आपल्यातच. फक्त पाहायला लागतं. आणि मी ते मध्ये म्हटलं ना पर्सनल काउन्सिलिंग, हेच मी करतो अक्षरशः. चल माझ्याबरोबर आपण ह्या झाडा मागे जाऊ, चल माझ्याबरोबर या झाडा मागे जाऊ, चल माझ्याबरोबर या दगडा मागे जाऊ. बट विल हॅव टू सी इट. आणि मग हनुमंत म्हणतो की विश्वरूप दर्शन संदर्भाने चत्वारी वाक्पदानेचा अर्थ काय? कृष्णाला एवढं नक्कीच कळतंय, ज्या तुम्हाला मला कळतंय ते त्याला कळणार नाही का? त्याला एवढं पक्क कळत होतं की त्यांनी कितीही वेळा सांगितलं असतं तरी चालणारा चुकलाच असता. कारण त्या नॅचरल्स नंतर ना इतक्या जवळजवळ तीन गल्ल्या आहेत की बऱ्याचदा दुसऱ्या गल्लीला पहिली गल्ली समजलं जातं. आणि त्यामुळे तो माणूस नेहमी तिसऱ्या गल्लीत येतो. हे त्याला माहिती आहे. आणि म्हणून मग तो त्याला सांगतो की तुला दिसणार नाही तुझ्याच्या पर्स्पेक्टिव्हनी, तुझ्या वृत्तीनी तुला ते दिसणार नाही, कारण तू बघतच नाहीस. बघताना सारखा विचार आहे तुझ्या डोक्यात. म्हणून आता मी सांगतो तसं बघत जा. तुझ्या डोळ्यांनी तुला दिसणार नाही याचा अर्थ ह्यांनी काही ट्रान्सप्लांट वगैरे केलेलं नाहीये. ही कट ऑफ ऑल हिज थॉट्स अँड से जस्ट बी विथ मी. आता मी सांगतो ते फक्त पहा आणि काहीही विचार आणू नको त्याला. फक्त पहा. फक्त पहा. बस. असं आहे असं मला वाटतं. बराच वेळ घेतला मी, एक्सट्रीमली सॉरी. इथे थांबू.